आता आपल्याला जो मसाला भात बनवायचा आहे तर मसाला भातसाठी आधी आपण सर्वात आधी पाणी गरम करायला ठेवूया. ठीक आहे, गंज घेतलेला आहे आपण. ठेवूयात आधी गॅस पेटूयात. खालून मी बंद केला होता गॅस. असे गॅसला पण पेटवलेलं आहे. आणि ही जी भाताची रेसिपी आहे ना, जिरा राईस म्हणजे जिरा राईस सारखाच मसाला भात बनत असतो. ही भाताची रेसिपी मला माझ्या फ्रेंडने सांगितलेली आहे, जी सध्या घरी येते ना, तिने सांगितलेली आहे. ती कितीही असो मग नो मॅटर. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ देखील टाकूयात आपण. पाणी टाकलेलं आहे, पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं स्वादानुसार, आपल्याला किती स्वाद लागते त्यानुसार. आणि आपला मसाला भात आहे तर थोडं जास्तच मीठ लागणार आहे आपल्याला मसाला भात असल्यामुळं. ठीक आहे, त्याच्यामध्ये थोडं तेल टाकूयात आपण. तेल आहे फ्रेश तेल, पुन्हा वापरलेलं आहे. आम्हाला वापरायसाठी त्याला आम्ही ते छोटं बोटलं आहे ना त्याच्यामध्ये काढीत असतो. तर याच्यामध्ये असं थोडं तेल टाकलेलं आहे. आणि जिरं पण याच्यामध्ये आपण ॲड करू घ्या आताच. असं तेल टाकलेलं आहे आपण. आणि जिरं बैतरी देते म्हणून सगळं स्वयंपाक करून ठेवायचा. बबलीला चहा सुद्धा नाही पिऊ द्यायचा सकाळमध्ये. आम्ही असंच करतो का? एकच गॅस आहे गाईस, त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम आहे. हिरव्या मिरच्या टाकते का? हिरव्या मिरच्या नाही आहे गाईस घरी. घेतल्या ना गाइस, मम्मी मेरी बेइज्जती करती रहती है, क्या करूँ मैं. तर जिरं पण टाकायचं थोडंसं, थोडं म्हणजे आपल्याला जेवढं लागतं मी एवढं घेतलेलं आहे आणि एवढं पुरेसं आहे. जिरं टाकून घेतलं याच्यामध्ये. ठीक आहे, पाण्यामध्ये अजून मी तांदूळ वगैरे काही टाकलेलं नाही आहे. ठीक आहे, ते साईडला ठेवूयात आपण. वेट मम्मी. तर गाईस पहिले आपण एवढं सामान टाकून घेऊया. आता याच्यामध्ये याला थोडं उकळू देऊया. फुल पॉवरमध्ये उकळू द्यायचं याला, फुल पॉवरमध्ये. मम्मी इथे मला तेजपत्ता काढून देत आहे, कारण तुम्हाला दिसणार नाही. सगळं अडचण असे गाईस, मागं गेलं की पडते, पुढे गेलं की अटकते. काही समजत नाही माणसाने काय करा. हे मम्मीने मला याच्यामध्ये तेजपत्ता दिलेला आहे काढून. आपण याच्यामध्ये तेजपत्ता देखील टाकूयात, म्हणजे उकळत्या पाण्यामध्ये. एक टाकला तरी इनफ आहे, पण हे एकाचे तुकडे गेलेले आहेत तर मी टाकते. ठीक आहे, आणि हे काय असतात माहीत नाही, त्याचं काहीतरी नाव आहे, माहीत आता मला विसरली मी, काहीतरी बोलतो त्याला, तुम्ही कमेंट करून सांगा. तर या ज्या काड्या आहेत ह्या आपण 3 टाकूयात, बस 3 इनफ आहे. आणि जी एक इलायची होती आपली, ती आपण ड्रायफ्रूटसाठी आणली होती, तर तीच इलायची पण याच्यामध्ये टाकूया. इलायची म्हणजे इलायचीचे दाणे फक्त, बारीक नाही केली आहे. ठीक आहे, असं झालेलं आहे. आता आपण तांदूळ धुवून घेऊ, तोपर्यंत त्याला उकळू द्यायचं छान. मग आपण हे तांदूळ आहेत ते टाकूयात. ठीक आहे, धुवायसाठी. आणि हे जे तांदूळ आहेत हे चांगलेवाले तांदूळ आहेत, म्हणजे की किती 60 रुपयाचे 1 किलो मिळतात हे तांदूळ. आणि याला आता थोडं मिसळून घ्यायचं आहे आधी, काही कचरा वगैरे आहे की नाही आहे ते आधी आपण पाहून घेऊ. गाईस, हे तांदूळ आपण छानपणे मिसळून घेतलेले आहेत. याला आता आपण धुवूयात, 3 पाण्याने धुवूयात. गाईस, असं सुंदर पद्धतीने आपण तांदूळ धुवून घेतलेले आहे. आता आपण फ्लेम लो करूयात. बोलतात छानपैकी पाणी पण असं उकडलेलं आहे भाताचं. आता त्याच्यामध्ये आपण हे टाकूयात तांदूळ. ठीक आहे,
तांदूळ टाकलेले आहेत आपण याच्यामध्ये. आता आपण मिरच्या टाकूया आणि मिरची पावडर देखील. सारी जे मसाले आहेत आपले ते मसाले टाकूया. मसाल्याचा तो डब्बा शोधत आहे वेट. मसाल्याचा तो डब्बा कुठे आहे पावडरमध्ये. आपण 2-3 लवंग सुद्धा टाकू याच्यामध्ये. मम्मी नाही ना कोणता मसाला पाहिजे. मिरची पावडर घे. डबे आहे ना, तो डब्बा आहे, डबे हा डबे आहे ना. दिसला काय दिसला. आणि हे काय आहे ते पण टाकून दिलं मी. तेलमध्ये स्वयंपाक केला तर खायला. टाकायचं काम नाही. आणि हे मिरची पावडर टाकूयात आपण आता. त्याच्यामध्ये थोडीशी हळद. ही एवढी हळद टाकली तरी बस आहे. हळद टाकूयात. मिरची पावडर. ती जास्त काही तिखट खात नाही म्हणून थोडं कमी तिखट टाकत आहे त्याच्यामध्ये. तरी पण मिनिमम 3 चम्मच टाकत आहे, कारण की ही जी मिरची पावडर आहे ना हे काही जास्त तिखट नाही आहे म्हणून मी 3 चम्मच टाकलेला आहे. आणि याच्यामध्ये हे काळे काळे दाणे याला काहीतरी बोलतात, ते काय माहीत नाही. काळे दाणे टाकत आहे मी. ठीक आहे. असे काळे दाणे आपण टाकलेले. आणि आता याच्यामध्ये आपण मिरच्या धुवून टाकणार आहोत. धने पावडर आलं. हे ते धने पावडर आणलं होतं मी. पावडर टाकूया. एवढं धने पावडर होईल. ठीक आहे. आणि आधी याला थोडंसं असं छान पद्धतीने मिक्स करूया. ठीक आहे. कारण की जे आपले मसाले आहेत ना ते मसाले छान पद्धतीने झाले पाहिजे म्हणून. मिरच्या आहेत गाईस. मी किती 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. 4 मिरच्या आहे ना, कारण की जास्त काही तिखट खात. 4 मिरच्या बरोबर आहे, कारण की ती तिखट खात नाही. आणि आपण मिरची पावडर देखील टाकलेलं आहे ना त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आपल्याला कशाची याची मिरची पावडरची आपल्या कशाची जास्त मिरच्यांची गरज नाही आहे. ठीक आहे. तर का मिरची खाली पडलं तर मग परत धुवून येऊ. धुतला आपण आता. याला मिरचीला कट मारून घेऊ. गाईस समजलं गाईस. आता मी याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा. मी कढीपत्ता घेऊन आली भेटेल. गाईस मी कढीपत्ता आणलेला आहे घरी, स्वतः झाड कढीपत्त्याचं. तर मी आमच्या घरी गार्डन आहे, त्या गार्डनमधून मी तोडून आणलेलं आहे. मी याला धुवून घेते. चांगल्या अशा पद्धतीने कापून आणि धुवून घेतलेले आहे. आणि हे आपण ह्याच्यामध्ये टाकूया. ठीक आहे. आणि याला आता 1 मोर टाईम आपण असं थोडंसं घुमूया, कारण की कढीपत्ता वगैरे जे काही आपलं ते पूर्णपणे मिक्स झालं पाहिजे म्हणून. आता याचा कशी टेस्ट लागणार आहे मला काही एक आयडिया नाही आहे, कारण की मी फर्स्ट टाईमच बनवत आहे. तर काय कमी आणि काय जास्त झालं मला काय माहीत नाही. फक्त बनवायचं काम केलेलं आहे मी. आणि आता याला सुजू द्यायचं. तोपर्यंत आपण जी आपली बासुंदी आहे ती फ्रीजमध्ये ठेवूयात. बाय.